नमस्कार मित्रांनो, चला आज आम्ही चाललोय वीर धारेराव मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी। कुठे आहे हे धारेराव मंदिर? तर महाराष्ट्र राज्यातील उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील शेवटचे टोक म्हणजेच कुमशेत या ठिकाणी आहे वीर धारेराव बाबांचं मंदिर। हे महाराष्ट्रातील अतिशय जागृत देवस्थानांपैकी एक मानलं जातं आणि वीर धारेराव बाबा यांनी आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे हे शूरवीर क्रांतिकारक होते, ज्यांचा इतिहास आज या ठिकाणच्या स्थानिक लोकांमध्ये जागृत आहे। वीर धारेराव बाबांना नवसाला पावणारे देवता सुद्धा मानली जाते। वीर धारेराव बाबांच्या दर्शनासाठी जात असताना राजूरवरून जर तुम्ही निघालात तर माणिकोजर, त्याच्यानंतर सावरकुटे, दामनवन, शिरपुंजे, जानेवाडी मार्गी आपण धारेराव मंदिराकडे जाऊ शकता। जात असताना अतिशय निसर्गरम्य वातावरण, घनदाट झाडी, डोंगर आणि छान आता पावसाळ्यामध्ये ओढे धबधबे वाहू लागलेले आहेत। रस्ता चांगला आहे, काही ठिकाणी पावसामुळे रस्ता थोडा खराब झालेला आहे, परंतु अतिशय छान असं निसर्गरम्य ठिकाण आणि नवसाला पावणारी देवता म्हणून त्या ठिकाणी दर रविवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। इथे नवस म्हणून कोंबडा, बकरी आणि गुळ भाताचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। चैत्र महिन्यामध्ये शेवटच्या रविवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते। तसेच चैत्र महिन्यातील प्रत्येक रविवारी भाविक दर्शनासाठी गर्दी करतात आणि आपले नवस सुद्धा या ठिकाणी फेडतात। तसं पाहिलं तर दर रविवारीच या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। 18व्या शतकात मुळा नदीच्या काठावर जन्मलेल्या वीर धारेरावांनी अन्यायाविरुद्ध इंग्रज सरकारबरोबर लढा दिला आणि या ठिकाणच्या समाजाला, आदिवासी समाजाला या इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी प्रयत्न केले। इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु वीर धारेराव बाबा इंग्रजांच्या ताब्यात सापडले नाहीत। या मंदिरापासून जवळच अंतरावर तुम्हाला कोकणकडा पाहायला मिळेल। अतिशय निसर्गरम्य असा कोकणकडा या ठिकाणी आहे। जागोजागी पर्यटकांना बसण्याच्या सुविधेसाठी यागोडे बांधलेले आहेत आणि या निसर्गरम्य ठिकाणासाठी आपण आवर्जून एकदा तरी भेट द्यावी असं हे ठिकाण आहे। आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या सुद्धा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात। त्यामध्ये चाईची भाजी असेल, कोंबड्याची भाजी असेल, बडदा असेल, अशा विविध प्रकारच्या भाज्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणचे स्थानिक जे नागरिक आहेत ते रानभाज्या गोळा करतात आणि विक्रीसाठी सुद्धा ठेवतात। या ठिकाणी बघा, कोंबड्याची भाजी विक्रीसाठी आलेली आहे। अतिशय रुचकर आणि चविष्ट आणि अनेक आजारांवर चालणारी ही भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यातच खायला मिळते। एरवी ही भाजी आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही। या ठिकाणी गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि त्या ठिकाणावरून मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला ओढा आहे, नदी आहे आणि त्या ठिकाणावरून जाण्यासाठी आता महाराष्ट्र शासनानं पूलसुद्धा, लोखंडी पूल बांधून दिलेला आहे। या नदीचं निसर्ग ठिकाण अतिशय छान आहे। विविध प्रकारचे धबधबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे पाणी आहे हे वर्षभर या ठिकाणी असतं। उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी असतं। दऱ्या खोऱ्या अतिशय छान आहेत। निसर्गाने नटलेला हा सुंदर असा परिसर आणि ह्या सुंदर दाट जंगलामध्ये असणारं हे धारेराव बाबांचं मंदिर या ठिकाणावरून जवळ आहे।
चला आता आपण धारीराव बाबांच्या मंदिराकडे जात आहोत। या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला लागणारं देवासाठी नारळ वगैरे अगरबत्ती वगैरे साहित्य या ठिकाणी स्थानिक जी लोक आहेत ती विक्रीसाठी ठेवतात। या ठिकाणावरून ही धारीराव बाबांचं मंदिर, या मंदिरामध्ये दर रविवारी भाविकांची अफाट अशी गर्दी असते। मनोमन लोक या ठिकाणी येऊन आपली अडीअडचणी मनोकामना देवापुढं सांगतात आणि वीर धारीराव बाबा या सर्व लोकांच्या मनोकामना अतिशय निष्ठेने पूर्ण करतात आणि अतिशय छान प्रकारे या ठिकाणी मंदिराच्या मागं तुम्ही गेलात तर आपल्याला कोकणकडा पाहायला मिळतो। कोकणकड्याचं विहंगम दृश्य अतिशय छान आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण जरूर एकदा तरी या ठिकाणाला भेट द्यावं। पर्यटन स्थान याचबरोबर नवसाला पावणारी देवता म्हणून हे ठिकाण अतिशय जागृत आहे। जरूर आपणही या ठिकाणी यावं आणि दर्शनाचा लाभ आपण घ्यावा ही आपणाला विनंती आहे। धन्यवाद।